नमस्कार. तुम्हीही रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण या व्हिडिओमध्ये रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिल्याने आपल्या शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिण्याची सवय असते. रिकाम्या पोटी दुधाचा चहा घेतल्याने आपल्या शरीरात होणारे 11 तोटे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नंबर 1. आम्लपित्त. चहामध्ये कॅफीन असते हे तर सर्वांना माहीतच आहे. तुम्ही जर सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिला तर चहातील कॅफीनमुळे पोटात आम्लाचे प्रमाण वाढते. नंबर 2. पोटात जळजळ किंवा अस्वस्थता. रिकाम्या पोटी दुधाचा चहा घेतल्याने काहींना मळमळ किंवा जळजळ होऊ शकते. नंबर 3. गॅस किंवा पोट फुगणे. विशेषतः संवेदनशील पचनसंस्था असलेल्या लोकांमध्ये रिकाम्या पोटी चहा पिल्याने गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. नंबर 4. लोह शोषणात अडथळा. चहातील टॅनिन्समुळे अन्नातील आयर्नचे शोषण कमी होऊ शकते. विशेषतः चहा जेवणाच्या अगोदर किंवा जेवण केल्यानंतर लगेच घेतल्यास. नंबर 5. भूक कमी लागणे. जर तुम्ही रिकाम्या पोटी दुधाचा चहा घेतला तर तुम्हाला भूक लवकर लागणार नाही. त्यामुळे नाश्ता उशिरा होऊ शकतो किंवा कमी खाल्ला जाऊ शकतो. नंबर 6. डोकेदुखी किंवा कॅफीनवर अवलंबित्व. जर नियमित चहा पिण्याची सवय झाल्यास चहा न घेतल्यास डोकेदुखी होऊ शकते. नंबर 7. झोपेवर परिणाम. चहातील कॅफीनमुळे झोप उशिरा येऊ शकते किंवा झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. नंबर 8. वजन वाढणे. जास्त साखर व दूध घालून चहा पिल्यास अतिरिक्त कॅलरीज मिळतात, त्यामुळे वजन वाढण्यास मदत होऊ शकते. नंबर 9. दातांच्या समस्या. वारंवार गोड चहा घेतल्यास दात किडणे किंवा दातांवर डाग पडणे याचा धोका वाढतो. नंबर 10. बद्धकोष्ठता किंवा पचनाचा त्रास. काही लोकांमध्ये जास्त चहा पिल्यामुळे पचनावर परिणाम होऊ शकतो. नंबर 11. पचनसंस्था कमजोर होणे. नियमित रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिल्याने पोटाच्या आतील आवरणाला इजा पोचते, त्यामुळे पचनसंस्था हळूहळू कमजोर होऊ शकते. जर तुम्हाला सकाळी चहा आवडत असेल तर काय करावे ते आता आपण पाहू. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या अगोदर कोमट पाणी प्या. त्यानंतर फळे, भिजवलेले सुके मेवे किंवा हलका नाश्ता करून मग चहा पिया. चहात साखर कमी ठेवा आणि चहा पिण्याचे प्रमाणही मर्यादित ठेवा. उदाहरणार्थ, दिवसाला 1 ते 2 कप चहा प्या. त्याच्यापेक्षा जास्त चहा पिऊ नका. जर रिकाम्या पोटी चहा घेतल्याने वारंवार ॲसिडिटी व मळमळ होत असेल तर रिकाम्या पोटी चहा घेऊ नका व गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. रिकाम्या पोटी दुधाचा चहा घेतल्याने वरी सांगितलेले हे 11 तोटे प्रत्येकालाच होतील असे नाही, परंतु काहींना रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे जर तुम्हाला सकाळी दुधाचा चहा प्यायचा असेल तर सकाळी हलका नाश्ता करा आणि मग नंतर दुधाचा चहा प्या. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.